नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. निकाल जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्ष एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला भलताच कॉन्फिडन्स, ती पार्टी सोशल मीडियावर व्हायरल. कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीतर्फे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव हे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. येथील नगरपालिकेच्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. तत्पूर्वीच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची पाटी तयार करून ती काही काळ त्यांच्या कार्यालयात ठेवली होती. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून कराडचा उल्लेख होतो. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 9 वर्षांनंतर निवडणूक झाली. त्यामुळे यावेळी निवडणूक ही रंगतदार झाली. यावेळी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे उमेदवारांना चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला अवघेच 5 दिवस मिळाले. त्यामुळे नेत्यांसह उमेदवारांनी पायाला भिंगरी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळीच्या निवडणुकीत भाजपचे नेते आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर तर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाताच्या पंजावर उमेदवार उभे केले. तर माजी सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. या दोन्ही आघाडीचे यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. शहरातील 15 ब प्रभागातील मतदान 20 डिसेंबरला होणार आहे, तर 21 डिसेंबरला सर्व मतदानाची एकत्रित मोजणी होणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांना लागून आहे. मात्र तत्पूर्वीच लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र यादव यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची पाटी तयार करून ती काही काळ त्यांच्या कार्यालयात ठेवली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे त्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.